नमस्कार, मी सुहास. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. ग्लोबल महाराष्ट्राचे आजचे आपले पाहुणे आहेत ते म्हणजे संदीप पाध्ये सर. आणि संदीप पाध्ये सर, आधी सर्वप्रथम मी साम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. अगदी. आणि खूप गप्पा मारायच्या तुमच्याशी, त्यामुळे संदीप सरांबरोबर आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यामध्ये अगदी परिचय करून देतो. थोडक्यामध्ये यासाठी कारण पुढचं सगळा त्यांचा जो प्रवास आहे तो उलगडत जाणारच आहे. संदीप सर हे गेले 20 वर्ष परदेशामध्ये वास्तव्याला आहेत. त्यातले 10 वर्ष ते लंडनमध्ये राहिलेत. आत्ताची 10 वर्ष जी आहेत ती ते अमेरिकेला वास्तव्याला आहेत. एक खूप इंटरेस्टिंग असं खरं तर संदीप पाध्ये यांचं व्यक्तिमत्व आहे, कारण वेगवेगळ्या क्षेत्रामधली त्यांना आवड आहे. ती म्हणजे अशी की आता ते अमेरिकेमध्ये राहून जे मराठी व्यावसायिक आहेत त्यांना किंवा उद्योजक आहेत त्यांना अमेरिकन बाजारपेठ ही उपलब्ध व्हावी यासाठी आता त्यांचं काम सुरू आहे. त्याचबरोबर संगीतामध्येही ते काम करतायत. म्हणजे संगीतामध्ये काम करतायत या अर्थाने की लंडनमध्ये असताना त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांच्या कार्यक्रमाचं आयोजन तिकडे केलेलं होतं. त्याचबरोबर महेश मांजरेकरांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे एकीकडे सगळं व्यावसायिक सगळा प्रवास चालू असताना स्वतःची एक आवड देखील ते जोपासतायत आणि त्या पद्धतीनेही ते काम करतायत. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक माणूस एक आपल्याबरोबर आपल्यावर एक सामाजिक जबाबदारी असते, सामाजिक ऋण असतं, याचं देखील भान ठेवत संदीप पाध्ये हे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडनं फुल न फुलाची पाकळी अशा स्वरूपामध्ये एक मदतीचं कार्य हे देखील त्यांचं सुरू आहे. फार वेळ मी घेत नाही संदीप सर, कारण तुमच्याशी बोलायला आम्हाला खूप मजा येणार आहे. मी सुरुवात खरं तर तुमचं मूळ गाव वगैरे याच्यापासून करणार होतो, पण तुमच्याशी बोलताना आणि तुमचं जे सगळं ब्रीफिंग आहे ते वाचताना मला एक तुमचं जे ब्रीद आहे ते ब्रीद मला फार इंटरेस्टिंग वाटलं. आणि ते ब्रीद असं आहे की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, एके दिवशी घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे मला इंटरेस्ट आहे की हे तुम्ही ब्रीद असं कशा पद्धतीने का ठेवलेलं आहे, का तुमचं हे ब्रीद आहे? तर धन्यवाद परत एकदा. आणि खरं सांगायचं तर याची सुरुवात मी म्हणेन की माझ्या वैयक्तिक वैवाहिक जीवनापासूनच याला सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझे जे सासरे होते ते कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट होते चंद्रपूर जिल्ह्याचे. आणि लहानपणीच आपण धड्यांमध्ये डॉक्टर प्रकाश आमटेंबद्दल वाचलं असतं. हेमलकसाचा मला धडा होता. तेव्हाच एक कुतूहल होतं. पण पहिल्यांदा माझं जेव्हा लग्न ठरलं आणि आम्ही जेव्हा त्या जंगलात गेलो तर मला माझ्या सासऱ्यांनी हेमलकसाला पहिल्यांदा नेलं. आणि मला याची आपण म्हणतो तसा तो अनुभव आला की इतकी साधी माणसं आपण पुस्तकात वाचलेली माणसं जेव्हा प्रत्यक्षात बघतो तेव्हा एक वेगळं फिलिंग येतं. आणि मग तिथे मला असं वाटलं हे काहीतरी वेगळं आहे. आणि लहानपणी आपल्याला धडा एवढा कळत नाही, पण जेव्हा हळूहळू त्यांची माहिती होत गेली तेव्हा असं लक्षात आलं की ते अशा लोकांसाठी काम करतायत माडिया समाजामध्ये जिथे त्यांच्या डिक्शनरीमध्ये धन्यवाद किंवा थँक्यू शब्द नाहीये. आपण वारंवार थँक्यू धन्यवाद म्हणतो. अशा लोकांसाठी वीज नसताना काम करायची, तर मी म्हटलं हे फार कमी लोकांना जमतं. आणि ते मला नंतर मग खूप प्रेरणा देत राहिलं. आणि याच्या पुढे माझं जे जीवन आहे मी ठरवलं की काहीतरी पर्पजफुल असं करायचं की निदान आपण ज्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ त्याचबरोबर आपलं सामाजिक भान ठेवून. आणि प्रकाश काका आणि सगळ्या त्या परिवारासोबत मग माझे संबंध गेले 25 वर्ष दृढ होत गेले. आणि मला वाटतं की जे मला आज आयुष्यामध्ये समाधान आहे काही करण्याचं किंवा प्रेरणा आहे जे काय मी उद्योग करतोय त्याचं, ती तिथून सुरू झाली. आणि त्यामुळेच हे जे ब्रीदवाक्य आहे ते मला अजूनही वाटतं की विंदांनी लिहिलेलं आहे, पण मला वाटतं की सगळ्यांनीच ते आत्मसात केलं तर जग खूप सुंदर होईल. वा वा वा, खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. संदीप पाध्ये सर, आता उत्सुकता ही आहे की म्हणजे चंद्रपूरमध्ये तुमचे सासूरवाडी आहे. तुमचं मूळ गाव कुठलं आहे? तुमचं मूळ गाव कुठलं? त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही वाढलात, खेळलात, बागडलात ते कुठलं ठिकाण? त्याच्यानंतर तुमची शाळा कॉलेज म्हणजे एकूण शिक्षणाचा प्रवास कुठपर्यंत कसा झालाय ते ऐकायला आवडेल मला.
तर अगदी म्हणजे मी आत्ता माझी सासूरवाडी ठाण्याला, म्हणजे सासरे सगळे शिफ्ट झाले. कालांतराने सगळे जसे होतात तसं त्यांचं बरोबर आहे. वास्तव्य आता ठाण्यात आहे. पण त्यावेळेस ते चंद्रपूरला होते. माझं मूळ गाव म्हणजे असं म्हणायला, माझा जन्म अगदी यवतमाळ मधल्या एका छोट्याशा खेड्यात झालेला आहे. 10,000 बर वस्ती असलेल्या. बर आणि सांगायला आनंद वाटतो, की तो जन्म माझा घरात झालेला आहे. म्हणजे हॉस्पिटल वगैरे मध्ये नाही. इतका मी तिथून बर बर पुढे आलो. पण माझे वडील अमरावतीला होते. त्यामुळे बर त्याच्यानंतर त्यांच्यासोबतच आमचं अमरावतीला जे शिक्षण झालं. तर मी 12वी पर्यंत अमरावतीला होतो. 12वीला बोर्डात आल्यानंतर मला मुंबईच्या प्रथितयश युडीसीटी नावाच्या संस्थेमध्ये केमिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. आणि हो मग तिथून माझा प्रवास खरा सुरू झाला म्हणायला हरकत नाही. नंतर बर मग मी काही वर्ष ठाण्यात वास्तव्यात होतो. आणि मग 2000 सालानंतर मी इंग्लंडमध्ये राहायला गेलो. आणि लंडनमध्येच माझं पूर्ण ते वास्तव्य होतं. आणि नंतर मग 2013 पासून आज गेले 10 वर्ष झाले मी अमेरिकेत आहे. बर शिक्षण त्याचबरोबर मी तिथे जे शिक्षण घेतलं त्याच पुढे मी इथे 2 वर्षापूर्वी स्टॅनफोर्ड मध्ये ऑनलाईन एक लीडरशिपचा प्रोग्राम असतो तो पण केला. आणि वा त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये माझी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट स्टडीज पण मी तिथेच केलं. म्हणजे तुमचा भारतातनं पहिला जो प्रवास झाला तो लंडनकडे झाला हो, आणि तिकडे तुम्ही 10 वर्ष वास्तव्याला राहिलात. हो. म्हणजे इकडे केमिकल इंजिनिअरिंग तुमचं पूर्ण झालं, तुम्ही इथनं केलं आणि मग लंडनमध्ये गेलात. लंडनमध्ये काय मग जॉब किंवा कशा म्हणजे पद्धतीने? असं म्हणायला गेलं तर एक साधारणतः त्या काळातल्या जे आयटी क्षेत्रातली लोक असतात तसाच माझा प्रवास झाला. प्रत्येक जण शिक्षण घेतो, आयटी मध्ये हं, जातो, आणि मग एका मोठ्या कंपनीमध्ये मी तिथे हां, कार्यरत होतो. एक मोठा रिजनल भाग बघत होतो. मग त्याच्यानंतर माझं तिथलं वास्तव आपण म्हणतो ना, की 10 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी असं वाटलं, की आपण परत काहीतरी वेगळं केलं पाहिजे. हं, तर आम्ही सगळेच मग खरं पाहिलं तर मायदेशी परत आलो. 2 हं, वर्ष तिथे राहिलो, पण थोडक्यात बाकी अजून अपॉर्च्युनिटीज अमेरिकेमध्ये जास्त सापडल्यामुळे मग आम्ही अमेरिकेमध्ये परत शिफ्ट झालो. बरं. याच्यामधला इंग्लंडचा काळ मोठा इंटरेस्टिंग होता. कारण मी जसं म्हणालो, की डॉक्टर आमट्यांचं माझी तेव्हा ओळख झाली, पण तिथे एवढं फक्त एकदा ओळख झाली. ओके. आणि 2006-07 साली एकदा असंच झालं, की कुठेतरी मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ऑनलाईन बातमी वाचली, की प्रकाश काकांना साप चावलाय. बरं. तर सगळ्यांना ती माहिती आठवत असेल तर ते एकदम गंभीर प्रसंग होता. आणि मग हो. तेव्हा कुठेतरी वाटलं, की अरे हा लाखाचा पोशिंदा हां, एकटाच कार्य करतोय आणि ह्याला काही झालं तर काय होणार? हे जे माझ्या मनात राहिलं, तर मग हां. मी लगेच त्यावेळेसच त्यांच्याशी बोलणं झालं, तिथे संपर्कात आलो. आणि मग मी परत जेव्हा भारतात गेलो, तेव्हा मग ठरवलं, की आपण या कार्यासाठी काहीतरी करायचं. आणि वाह! मग तिथे मी लंडनमध्येच मग मी त्यांना एकदा बोलवलं, ते त्यांचा कॅनडाचा दौरा असताना. आणि तिथून मग मी मग ठरवलं, की मराठीसाठी आपण आपल्या लोकांसाठी काय करता येईल. बरं. आणि जेव्हा काकांना भेटलो, वेगळा अनुभव होता. एवढी हंबल माणसं घरामध्ये, हां, इतका साधा वावर. तेव्हा लक्षात आलं, की आपण सक्सेसफुल जरी असलो, तरी हां, कुठेतरी पर्पज असलं पाहिजे आणि काहीतरी असलं पाहिजे जेणेकरून समाधान वाटलं पाहिजे. मग त्यांच्या बरोबर. कामासाठी जेव्हा मी कार्य केलं, हां, तेव्हा असं लक्षात आलं, की आपण अजून काहीतरी करू शकतो. म्हणून हां. मी जेव्हा हे लक्षात आलं, की मराठीसाठी पण खूप काही करता येईल. तर मी येस. मराठी कल्चरल क्षेत्रामध्ये बरंच काम सुरू केलं मग. बरं, आणि मग त्या बरं. निमित्ताने पहिल्यांदा मी माझ्या एका मित्राच्या संपर्कात आलो, ज्यांनी हां, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा तो दौरा होता. सावरकरांनी जेव्हा उडी मारली होती याला मार्सायला, त्याचे हो. 100 वर्ष पूर्ण होणार होते. तर तो जो कार्यक्रम होता, मग म्हटलं, की अरे आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग हृदयनाथ मंगेशकरांनी जेव्हा ते आले तिथे, तर मला ते त्यांची सेवा करायची संधी मिळाली. आणि सांगण्यास आनंद वाटतो, की त्यांनी मला सांगितलं, की 54 वर्ष मी लंडनला येतोय, हां, पण मी 54 वेळा आलो थोडक्यात. आणि हां. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर त्यांनी कधीच तिथे कार्यक्रम केला नाही, ज्याचं मला भाग्य अरे! मिळालं. आणि मग क्या बात है! तिथूनच खरी माझी मग संगीत क्षेत्राची आवड झाली. मग चांगले हां, मित्र भेटले, सलील कुलकर्णी असो किंवा बरीच अशी प्रथितयश लोकं. आणि मग हां, तिथेच मग मी महेश मांजरेकरांसोबत पण संपर्क आला. मग मी दुबईला त्यांच्या त्या मिफ्टा कार्यक्रमामध्ये गेलो. आणि हां, तेव्हा 250 कलाकारांची मांदियाळी घेऊन मी हां, लंडनला त्यांना होस्ट केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तेव्हा असं वाटलं, की आपण O2 एरेना जो जगप्रसिद्ध, जिथे मायकल जॅक्सन वगैरे कॉन्सर्ट करायचा. म्हटलं हो, मराठीला ते स्थान मिळावं आणि तिथे बरं. का नाही बुक करायचं, म्हणून मी व्हेन्यू तो बुक केला होता, जिथे मायकल जॅक्सन. आणि त्यामुळे तो एक वेगळा आनंद मिळाला, की आपण हां, मराठीला एका मोठ्या ठिकाणी नेऊ शकलो. आणि ऑफकोर्स महेशनी खूप मोठा त्याच्यामध्ये त्याचा सहभाग आहे.
आणि अर्थात व्यवसाय सुरू, माझी नोकरी सुरू होती. माझी मिसेस पण प्रतिथेश IT इंजिनियर आहे. ती ओके. पण VGTI ची कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे. त्यामुळे आम्ही दोघांचा संसार असा तसा व्यवस्थित होता. पण हां. मला वाटतं की त्यापेक्षा, अर्थार्जनापेक्षा हे जे आम्ही कमवलं ते खूप ते जास्त होतं आणि तेच समाधान देणारं आम्हाला. होतं. पण नंतर अमेरिकेमध्ये जसं तुम्ही म्हणलात काही चांगल्या अपॉर्च्युनिटीज वाटल्या आणि म्हणून तुम्ही अमेरिकेकडे वळालात. खरं तर 2 पासपोर्ट तुमच्याकडे आहेत. लंडनचाही आहे आणि अमेरिकेचाही आहे. एक तर त्याच्याही बद्दल मला इंटरेस्ट ऐकायला आवडेल सगळं. पण मग अमेरिकेत कधी तुम्ही शिफ्ट झालात? अमेरिका एक अशी मोठी बाजारपेठ आहे किंवा अशी जागा आहे की जिथे संधींना काही हे कमी नाहीये. मी म्हणेन की आज लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज उगाच नाही म्हणत, तिथे खूप संधी खरं. आहे. माझा गर्जे मराठीशी 2016 पासून संबंध आला. आनंद गानूंनी मला पहिले रिच आउट केलं. मग त्यांच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये त्यांना माझ्याबद्दल एक चॅप्टर लिहिला आणि तिथून मग मला असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे. आपण जे करतोय त्याला आनंद गानू म्हणजे त्यांचं खरंच काम एवढं चांगलं होतं की कुठेतरी ते झपाटले होते की मराठी माणूस जो बाहेर आहे त्याला चांगलं नाव द्यायचं, महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांची ओळख करून द्यायची आणि त्यांच्याकडून काहीतरी महाराष्ट्राला परत द्यायचं. तर जेव्हा आमचे बरोबर. पर्पज एक जुळले त्याच्यानंतर मग मी पण काम सुरू केलं आम्ही दोघांनी. मग मी पण आय एम ऑल्सो वन ऑफ द फाउंडर डायरेक्टर ऑफ गर्जे येस, मराठी आणि येस. आनंद गानू इज ड्रायव्हिंग द होल थिंग. पण मला असं वाटलं की आपण खूप कंट्रीब्युट केलं पाहिजे कारण खूप काही करता येण्यासारखं आहे. मराठी जे व्यावसायिक आहेत किंवा मराठी जे उद्योजक आहेत त्यांना तुम्ही अमेरिकन बाजारपेठ उपलब्ध करून देत आहात. म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे जर थोडंसं विस्तृतपणाने तुम्ही सांगितलं तर ते जास्त हे होईल. हां. तर याच्यामध्ये मी जेव्हा ह्या सगळ्या स्टार्टअप्सना मेंटर करत होतो, तेव्हा माझ्या सगळ्यात लक्षात हे आलं, की प्रत्येकाला एक बाजारपेठ हवी आणि जर बाजारपेठ जर ती नसेल चांगली, तर तुमचं प्रॉडक्ट किती चांगलं असो, त्याला म्हणजे फार यश मिळणं जरा कठीण असतं. आणि मी काही-काही प्रॉडक्ट्स आपल्या मराठी उद्योजकांचे बघितले स्टार्टअप हे करताना, तेव्हा असं वाटलं, की या प्रॉडक्ट्सना ग्लोबल अपील आहे. हं, आणि ह्या लोकांना जर मी परदेशी बाजारपेठ मिळवून दिली, हं, तर त्या लोकांना एक निश्चित फायदा होईल. पण त्याचबरोबर हेही लक्षात आलं, की कदाचित त्यांना एक हँड होल्डिंग करायला लागेल 2-3 वर्ष, जोपर्यंत ते रेडी होणार नाही. तर ते जर बरोबर. आपण गर्जे मराठी थ्रू काम सुरू ठेवलं, पण असे कितीतरी असे आपले मोठे ब्रँड ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत आणि मी नाव हो. न घेता सांगेन, की एक मोठं आपलं एक फूड प्रॉडक्टचं ब्रँड आहे. आपल्या पुण्याचं सगळ्यात प्रसिद्ध आहे, ज्याच्याबद्दल मीच नाव घेतो. चितळ्यांचं तुम्ही काम करता हो. आहात आणि एक त्याचं स्ट्रॅटेजी बिल्डिंग सगळं तुमच्याकडे आहे. करेक्ट. सो त्यांचं आता अमेरिकेत गो टू मार्केट स्ट्रॅटेजी बिल्डिंग करणे, त्याच्यानंतर त्यांचं जे फिटमेंट आहे, म्हणजे आज आपण विचार करतो की हल्दीराम सगळीकडे पोहोचलेला आहे. तर आपला चितळेचा एवढा क्वालिटीचा चांगला ब्रँड आहे. तो का नाही अमेरिकेत पोहोचावा? यासाठी मी बरोबर. त्यांची स्ट्रॅटेजी बिल्ड करतोय आणि अशा बऱ्याच हां, कंपन्या आहेत ज्यांच्यासाठी मग हे झालं म्हणजे आपण म्हणू की खाण्याचं. तर मी गमतीने म्हणतो की ब्लॉकचेन टू भेळ या सगळ्या कंपन्यांमध्ये मी आहे. मी एका हां. ब्लॉकचेन कंपनीमध्ये सुद्धा स्ट्रॅटेजिक ॲडवायझर म्हणून आता जॉइन झालो. सो अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, कारण माझं क्षेत्र IT क्षेत्र असल्यामुळे डिजिटल कंपन्यांना सुद्धा मी बाजारपेठ, प्रॉडक्ट मार्केट फिटमेंट करून द्यायसाठी मदत करतो. आणि हं, फक्त एवढंच हे असतं की त्यांच्या प्रॉडक्टमध्ये कुठेतरी एक कस्टमर व्हॅलिडेशन भारतामध्ये जरी झालं असलं तरी इनफ हं. आहे. मग तुमचं जर ऑलरेडी तुमच्याकडे कस्टमर आहे, तुम्हाला ऑलरेडी मार्केटमध्ये एक्सेप्टन्स आहे, तर मग अमेरिकेत यायला सोपं असतं. अशा अशा बरोबर. कंपन्यांना मी थोडा व्हॅलिडेट करतो आणि मग लगेच मग त्यांच्यासाठी मार्केटिंगचं काम सुरू करतो. आणि ह्याच्यासाठी महत्वाचं असं असतं की तुम्हाला इच्छा हवी की मला माझं प्रॉडक्ट ग्लोबल न्यायचंय आणि अशा हं, ज्या लोकांना वाटतं की ते करायचंय तर अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता फिलाडेल्फियामध्ये आपण एक मोठं स्पेस मी रिझर्व्ह केलेली आहे आणि बरं. तिथे कंपन्यांना तुमची स्वतःची कंपनी रजिस्टर करता येईल. तिथून तुम्हाला अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध व्हायला, कारण शेवटी एक लोकल ॲड्रेस लागतो. तर बरोबर. तुमचा तो लोकल ॲड्रेस, तुमचा लोकल मेंटर म्हणून मी तिथे तुम्हाला मदत करतो. आणि त्याचबरोबर तुमची अमेरिकेतल्या बाजारपेठेमध्ये काय तुम्हाला हवंय, कुठल्या मार्केटमध्ये जे असेल, तो मार्केट रिसर्च करून मग मी तुम्हाला त्या कंपन्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. याचं दुसरं हे म्हणजे माझी पत्नी स्वतः सुद्धा जरी एस्टॅब्लिश्ड IT इंजिनियर असली तरी मध्ये तिने पण उद्योग केला होता आणि आम्ही मराठीचं प्रेम आमचं सर्व ज्ञात आहे. गमतीचा भाग असा की माझे मित्र म्हणतात, थोडी चेष्टा करतात माझी, पण मी कधी-कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी मध्ये मी मराठीमध्येच त्यांच्याशी बोलतो, वेटर कुठल्या भाषेतला असो. हं. तो भाग केल्यानंतर मिसेसनी पण आम्ही मराठी मसाला नावाचा बिझनेस सुरू केला होता आणि नावच वाह! मुद्दामून मराठी ठेवलेलं. उद्देश हां. हाच होता की लोकांपर्यंत मराठी हे शब्द पोहोचावा. लोकं म्हणायचे, पोहोचा. "अरे काय एवढं मोठं कॉम्प्लिकेटेड, अमेरिकनना बोलता येणार नाही" वगैरे.
पण आमचा उद्देश असा होता की म्हणूनच आपण सांगायचं, अदरवाईज लोकांना कळणार नाही. तर मी खरं तर तिने खूप तो पुढे नेला आणि तिने यावर खूप काम केलंय. तर मी 2 मिनिटं, माझी इच्छा आहे की तिने पण इथे यावं. मी तिला 1 मिनिटं बोलवतो आणि तिने तिचं काय काम केलं ते 1 मिनिटं सांगावं तिने. कारण ते पण आमच्यासाठी म्हणजे हे मराठी हे आमचं फॅमिली, इट्स इन द फॅमिली असं म्हणायला. येस. आता ते सांगत होते की तुम्ही मराठी मसाले असं सुरू केलेलं आहे. नेमकं काय? मसाला. हा, मराठी मसाला. नेमका या सगळ्या सुरू करण्यामागे थॉट काय आणि कशा पद्धतीने त्याला तिथे रिस्पॉन्स तुम्हाला मिळत गेला? ओके. म्हणजे आता तुम्ही संदीपशी बोलून तुमच्या हे लक्षातच आलं की हा माणूस म्हणजे स्वप्न बघणारा आणि स्वप्न दाखवणार आहे आणि पूर्ण करणारा. त्याच्याकडे बघून त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन मी सुद्धा स्वतः काहीतरी उद्योग करायचा धाडस केलं. आणि खरं म्हणाल तर खूप वर्ष झाले, जसं यांनी सांगितलं 20 वर्ष झाले आम्ही बाहेर आहोत आणि आम्हाला दोघांनाही फिरायची प्रचंड आवड आहे. तर बाहेर कुठेही फिरायला गेलं की बरेचदा असं व्हायचं, अरे यार इथे वडापाव पाहिजे होता, अरे यार इथे आपलं मराठी साबुदाणा वडा मिळाला असता तर काय मजा आली असती, किंवा भेळ. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमधनं कुठेतरी एक मनात नेहमी इच्छा असायची की चला आपण बघूया की असं आपल्याला इथे करता येतंय का. आणि अमेरिकेत म्हणा, लंडनला म्हणा, भारतीय फूड म्हटलं की युजली साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन खूप आता इझिली कमर्शियली ऍक्सेसिबल झालेलं आहे. पण त्या प्रमाणात मराठी आपलं कुठेच मिळत नाही. एकदम आपलं जे भेळ आहे, वडापाव आहे, पावभाजी आहे असं. आणि मग जेव्हा वडापावचं आमच्या डोक्यात होतं तर फूड ट्रक ही कन्सेप्ट त्याच्यासाठी आम्हाला खूपच ऍप्ट वाटली, ज्याच्यावर ट्रक असतो आणि त्या ट्रक मध्ये फुल्ली इक्विप किचन असतं आणि मग तुम्ही ते ट्रक वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यावरनं ते सर्व करू शकता. तर असा मराठी मसाला नावाचा आम्ही फूड ट्रक इथे हे काढला होता आणि खूप त्याला सुंदर रिस्पॉन्स इथे मिळाला. खूप म्हणजे खूप लोक त्याचे फॉलोअर्स होते, फॅन होते. आणि कितीतरी अमेरिकन लोकांनी वडापाव बद्दल इंग्लिशमध्ये वडापाव म्हणजे काय याच्याबद्दल ब्लॉग लिहिलेत. आणि मी आता तेच विचारणार होतो की अमेरिकन माणसांनी हे वडापाव किंवा आपण ज्या पद्धतीचं फूड आपल्याला आवडतं तसं त्यांना ते आवडतं का, आणि ते काय त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया असते त्यांची? अमेरिकन लोकांमध्ये इंट्रोड्यूस करणं एक वेगळं, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला एक वेगळी हे होती, नवलाई होती. आणि जसं जसं ते टेस्ट करत गेले, कारण आपल्याला जरा तिखट पण असतो, झणझणीत पण असा थोडासा असायचा, आम्ही म्हणजे त्याला खूप कस्टमाइज केलं नव्हतं की इथल्या चवीसाठी म्हणून, जी आपली ओरिजिनल ऑथेंटिक चव असते तीच ठेवली होती. आणि पण जसं जसं हळूहळू म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही चिकन टिक्का मसाला आणि वेगवेगळे पदार्थ पण फूड ट्रकवर असायचे, ज्यांनी ते अट्रॅक्ट व्हायचे ट्रककडे. आणि मग ते आले की मग आम्ही त्यांना सॅम्पल देऊन त्यांना हळूहळू ते इंट्रोड्यूस केलं. आणि पाणीपुरी, भेळ आणि वडापाव हे खूप लोकांना आवडायचे. म्हणजे त्याच्यासाठी रेग्युलर त्या लोकांचे, मी म्हटलं तसं एक फूड ब्लॉगर आहे, तिने एवढा सुंदर ब्लॉग लिहिला होता वडापाववर की मला स्वतःला सुद्धा आपल्या वडापाव बद्दल इतक्या गोष्टी तिच्या त्या ब्लॉग मधनं कळल्या होत्या. त्यातनं आम्ही हा सगळा फूड ट्रक म्हणजे अगदी ड्राईव्ह करण्यापासून तर सगळं, म्हणजे कुकिंग पासून तर सगळं फूड व्यवसाय, म्हणजे त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं स्त्रियांनी मिळून केलं आम्ही. असे काही उद्योजक आहेत की ज्यांना काही स्वतःच एक व्यवसाय, की ज्यांना असं वाटतं की आपल्याला काही फॉरेन मध्ये जाऊन, परदेशात जाऊन आपला व्यवसाय सुरू करता येईल का, मग त्याच्यासाठी खरंच भांडवलाची काय परिस्थिती असते, मग तिकडे अडचणी काय येऊ शकतात, म्हणजे जसं आपल्या इथे काही सुरू करताना, व्यवसाय सुरू करताना काही कागदपत्रांच्या जशा अडचणी असतात तशा काही असतात का, एकूण काय म्हणजे सुलभता कशी राहू शकते आणि मराठी माणसाला तुम्ही जास्त प्रेरित करू शकता? याच्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हणालो ना की थँकफुली आता तुम्ही म्हणाला महाराष्ट्रामध्ये काय प्रोसेस आहेत त्या आहेत, मला पण माहिती आहे. पण आता लिटरली इथे तुमचा उद्योग हा लिटरली एका आठवड्यात तुमची कंपनी रजिस्टर होऊन तुम्ही सगळं बिल्ड करू शकता. म्हणजे ते सगळं आता मी प्रोसेस एवढ्या सेट करून ठेवलेल्या आहेत की मला एकदा कोणाचा बिझनेस कळाला की याला कुठल्या बाजारपेठेमध्ये काय आणि कुठल्या राज्यामध्ये, ते राज्यावर अवलंबून असतं की ते काय तुम्हाला मदत करतात. परंतु अमेरिकेमध्ये व्यवसाय सुरू करणे अतिशय सोपी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं आहे मार्केट कॅप्चर करणे. आणि कारण इतकं आज जगामधले
सगळं जग अमेरिकेकडे बघतं. त्यामुळे बरोबर. तुमचे प्रोडक्ट्स हे ग्लोबल स्टँडर्डचे आहेत का, हे जर का तुम्हाला खात्री नसतेच कधीच. त्यामुळे ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणाल तर थोडी जास्त असते. आणि म्हणूनच मला जाणवलं की बॅरियर हा खूप मोठा आहे कुठल्याही कंपनीला इथे आपलं ऑफिस सुरू करायला. आणि ते मी उलगडून दाखवतो की सोपं आहे जर तुम्ही आपण सहकार्याने काम केलं. आणि मी अशा ग्रुप ऑफ कंपनीज सोबत काम करतो, म्हणजे प्रत्येकाला एकमेकांचा आधार होतो आणि पटकन सोपं मग मार्केटमध्ये आपल्याला त्यांना इंट्रोड्यूस करता येतं. सो तुम्हाला जर विश्वास असेल की तुमच्या कंपनीमध्ये ग्लोबल दम आहे, तर अमेरिका सारखे बाजारपेठ नाही असं मी म्हणेन. अगदी. आता या सगळ्याबरोबर संदीप सर, तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप आवड आहे, त्या पद्धतीचं काम तुम्ही करतायत. लोकांनाही देखील इथे, म्हणजे माझ्या मते मुलांना तुम्ही ट्रेनिंग देण्याचं सुद्धा काम करता आहात. हे नेमकं काय आहे? तर याच्यामध्ये असं आहे की जसं मी म्हणालो की मला नेहमीच असं वाटत आलं की आपण प्रत्येक लेवलला एज्युकेशन देत राहिलं पाहिजे, शिक्षण मुलांना देत राहिलं पाहिजे. तर मी ज्या मूळ गावचा आहे तिथल्या सुद्धा मुलांपर्यंत मी बऱ्याच वेळा असे वन ऑन वन टॉक्स घेतलेले आहेत. आणि तेव्हा जाणवतं की खूप मोठं अंतर आहे. आम्ही अमेरिकेत राहतो किंवा मी मुंबई पुण्यामध्ये राहतो, तिथल्या मुलांचं शिक्षण आणि जे अगदी ग्रामीण भागातले त्यांचं खूप वेगळं पडतं. तर त्यांच्यासाठी काय करता येईल काय, ह्याच्यासाठी मग वेगवेगळ्या जेवढ्याही संस्था असतात त्यांच्याकडे मी फॅकल्टी म्हणून जातो, कधी कधी गेस्ट लेक्चर म्हणून देतो ऑनलाईन, तिकडेच गेलो तर इन पर्सन जाऊन भेटतो. उद्देश हाच आहे की सगळ्यांना सांगणं की हो, मी पण तुमच्या गावातलाच होतो आणि आज अमेरिकेत पोहोचलोय, सगळं शक्य आहे, फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तर यासाठी मी अगदी लहान मुलांपर्यंत पण जायचा प्रयत्न करतो. तुमच्याशी बोलून, गप्पा मारून एक छान आनंद माझ्यामध्ये भरला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या मुलाखतीच्या शेवटी एक नक्की आहे, जितका तुम्ही आनंद वाटाल तितका तो तुमच्या वाट्याला मिळणार आहे, तुमच्यापर्यंत तो येणार आहे. हीच खरं तर मला वाटतं हा जो कार्यक्रम बघतील लोक, त्यांना निश्चित आनंदाच्या वाटा नक्की सापडतील या मुलाखतीच्या नंतर, हा विश्वास ठेवून तुम्ही दोघंही तुमच्या सगळा जो वेळ आहे तो वेळ आमच्यासाठी आज दिलात आणि छान गप्पा तुमच्याशी झाल्या, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. धन्यवाद.